हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। गृह मंत्री अनिल देशमुख ने लॉकडाउन की वजह से अपने अपने गांव पलायन करने वाले मजदूरों के बारे में जानकारी देते हुए कहा कि राज्य में हर रोज 15 से 16,000 मजदूर वापस लौट रहे हैं। महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं जे संकट होतं, या कोरोनाच्या लढाईमध्ये लढत असताना राज्य शासनाने जे लॉकडाऊन केलं होतं, लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3, लॉकडाऊन 4 या पद्धतीने या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय हे या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनमुळे बंद झाले होते। पण आता राज्य शासनाने अनलॉकचा निर्णय घेतलेला आहे। या अनलॉकच्या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातले उद्योग व्यवसाय हे आता हळूहळू चालू झालेले आहेत आणि हे चालू झाल्यामुळे आता जे महाराष्ट्रातले जे परप्रांतीय लेबर होते, जे परप्रांतीय श्रमिक होते, जे मायग्रंट लेबर होते, ते आपल्या आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे वापस गेले होते, मोठ्या प्रमाणात ते यूपी मध्ये गेले होते, बिहारमध्ये, राजस्थान, मध्य प्रदेश या अनेक राज्यामध्ये जे परप्रांतीय लेबर मायग्रंट लेबर वापस गेले होते, आता महाराष्ट्रामध्ये परत उद्योग आणि व्यवसाय चालू झाल्यामुळे आता हे परप्रांतीय लेबर यांची आता परत घर वापसी चालू झाली आहे। मोठ्या संख्येने आता हे संपूर्ण हळूहळू महाराष्ट्रामध्ये येण्याची सुरुवात झालेली आहे। आजच्या तारखेला दररोज जवळजवळ 16 ते 17,000 परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि हळूहळू ही संख्या मोठ्या प्रमाणात पुढे वाढेल, कारण की आता मोठ्या प्रमाणात उद्योग इथे निर्माण होत आहेत, व्यवसाय चालू झाले, त्याच्यामुळे हाताला काहीतरी काम मिळालं पाहिजे या दृष्टीने हे सर्व परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येत आहेत। तो वही कांग्रेस नेताओं की भेंट पर बालासाहब थोरात ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। आघाड़ी सरकार में सब कुछ ठीक नहीं होने के संकेत कई बार मिल चुके हैं। कांग्रेस का आरोप है कि शिवसेना उसे अहम फैसलों में शामिल नहीं करती। इसी मुद्दे को सामने रखकर कांग्रेस के कुछ मंत्रियों ने कल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से उनके निवास स्थान मातोश्री पर मुलाकात की। इसी मुलाकात के बाद कांग्रेस नेता बालासाहब थोरात अपनी प्रतिक्रिया देते हुए चर्चेवर समाधानी आहोत। पण चर्चेचे काय त्याबाबत काही डिसिजन म्हणजे त्याबाबत काही आश्वासन मिळालं का? तुमच्या प्रमुख मागण्या काय होत्या? एक लक्षात घ्या की भेटीची वेळ मागतो तर अडचणी आल्या। भेटीची वेळ मागल्यानंतर त्यांच्याच कुटुंबामध्ये दुःखद घटना घडली, त्यामुळे साहजिकपणे 2 दिवस जाणं त्या दृष्टी आपण समजून घेतलं पाहिजे। त्याचा मीडियानं का त्याचा एवढं मोठं हे केलं, प्रसिद्धी केली, हे मला लक्षात येत नाही। मागण्या ह्या ज्या आहेत आमच्या विषयाच्या चर्चेचे जे विषय आहेत ते बरेचसे प्रशासकीय विषय त्यामध्ये होते। आम्हाला काही विभागांचे काही चर्चा करायच्या होत्या, त्यांचं मत समजून त्यामध्ये घ्यायचं होतं। विशेषतः आताचा कोरोनाचं जे संकट आहे त्या संकटामध्ये जो गरीब माणूस अडचणीत आलेला आहे त्याला आपल्याला कशी मदत करता येईल यावर आमची भूमिका समोरासमोर चर्चा करून समजून घ्या, कारण एकदम बैठकीपुढे जाण्या अगोदर काही चर्चा झाली पाहिजे अशा प्रकारचं स्वरूप त्या चर्चेचं होतं। आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये व्यक्तिगत किंवा असं कोणतं स्वरूप त्याच्या चर्चेचं नव्हतं, तर एक प्रशासकीय आणि जी जबाबदारी जनतेनं आमच्यावर दिली, ज्याकरता आघाडी ही आमची बनलेली आहे, तिचं काम जास्त चांगलं व्हावं याकरता हे सगळं आम्ही करू। तो वही तीसरी खबर है मुंबई से। राम कदम का बीएमसी विरोध आंदोलन। कोरोना संक्रमितों को जांच की रिपोर्ट न सौंपने के मुंबई बीएमसी के फैसले के विरोध में भाजपा आमदार राम कदम ने बीएमसी ऑफिस के सामने कल आंदोलन छेड़ दिया है। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।